नमस्कार. अक्षयने साईच्या नाकावर टिच्चून रमाला बाईकवरून ऑफिसपर्यंत सोडलेलं असतं आणि जेव्हा साई हे सर्व बघतो तेव्हा मात्र साईला धक्काच बसतो. साई म्हणतो, ही दोघं एकत्र कशी काय? आणि त्यावेळेला लगेच साई अक्षयच्या जवळ जातो आणि अक्षयला बोलतो, तुला काय वाटलं? तू रमाला बाईकवरून घेऊन आलास याचा अर्थ तू रमाचं मन जिंकलंस? तर अजिबात नाही. तू रमाचं मन कधीच जिंकू शकत नाहीस. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, खरं सांगू का, तू तर आमच्या कॉम्पिटिशनचा भागच नाही आहेस. मुळात तुझ्याशी मला कॉम्पिटिशन करायचीच नाही. मला फक्त माझ्या रमाला जिंकायचं आहे आणि मला पूर्णपणे माहिती आहे माझ्या रमाचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते. त्यामुळे तुझ्याकडून मला कसल्याच अपेक्षा नाहीत साई. त्यामुळे साई, तू जर का माझ्यापासून लांब राहिलास तर बरंच होईल. तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो. साई लगेच म्हणतो, पुरे, मला आता हा विषय नाही वाढवायचा. आज रात्री डिनरला मी रमाला घेऊन जाणार. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आज रात्री डिनर तर रमा माझ्यासोबतच करणार. तेव्हा लगेच साई बोलतो, बघूया की रमा कोणासोबत डिनर करते ती. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, बघत तर तूच राहशील साई. आता तू बघच मी काय काय करतो ते. आणि अक्षय तिथून निघून गेलेला असतो. तर साई मात्र स्वतःच हसत असतो आणि साई स्वतःशीच बोलतो, अक्षय, तू मला अजून ओळखलंसच नाहीस. रमाच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो, मग स्वतःच्या प्रेमाचा त्यागसुद्धा करू शकतो. रमा फक्त आणि फक्त तुझ्यासोबतच खुश राहू शकते हे मला चांगलं माहिती आहे आणि म्हणूनच कदाचित मी हे सर्व घडवून आणतोय. पण तुझ्यासमोर मात्र मी विलनच ठरतोय आणि मला रमाचं मन जर का जपायचं असेल तर मला विलन व्हायला सुद्धा आवडेल आणि त्यासाठी मी काहीही करेन. तेवढ्यात मात्र मोठ्याने अक्षय बोलतो, साई कुठे हरवलास? तेव्हा लगेच साई बोलतो, काही नाही, बघूया ना आज रात्री डिनरसाठी नक्की रमाला कोण नेतंय ते. तेव्हा मात्र साई बोलतो, ठीक आहे, बघूयाच, आता तर वेळसुद्धा जवळच आली आहे. आणि लगेच लगेच तिथून अक्षय निघून गेलेला असतो. त्याच वेळेला रमा साईच्या जवळ आलेली असते आणि रमा साईला म्हणते, साई साई खरंच सॉरी, मला माफ करा. काय झालं माहिती आहे का, ऑफिसला लवकरात लवकर यायचं होतं आणि त्यात माझी गाडी बिघडली आणि म्हणूनच मला अक्षयसोबत यावं लागलं. पण याचा अर्थ तुम्ही वेगळा काढू नका. तेव्हा लगेच साई बोलतो, असं काहीच नाही आहे. तू असा विचारच का करतेस रमा? माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते. रमा बोलते, साई मला कळतंय तुम्हाला खूप राग आलाय, पण प्लीज प्लीज साई मला समजून घ्या. तेव्हा लगेच साई बोलतो, रमा माझी काहीच हरकत नाही आणि प्लीज आता हा विषय उगाच वाढवू नका आणि या विषयावरती वाद घालू नका. प्लीज प्लीज रमा, या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा. तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते आणि रमा बोलते, खरंच साई थँक्यू की तुम्ही मला समजून घेतलं. तुम्ही मला समजून घेतलात म्हणून तर आता मी या सर्व गोष्टी नीट व्यवस्थित पार पाडू शकते. तर इकडे रमा रात्रीच्या डिनरसाठी साईसोबत निघालेली असते. पण आयत्या वेळी मुद्दामून साई पाय लचकल्याचं नाटक करतो, जेणेकरून रमा साईला बोलते, साई असं काय करताय, चला ना आपल्याला निघायचं आहे. तेव्हा लगेच साई बोलतो, नाही रमा, माझा पाय लचकलाय, एक काम करा, आपण तिथे असं नाही सांगू शकत की नाही येऊ शकत, म्हणून तुम्ही प्लीज जा. तेव्हा लगेच रमा बोलते, साई असं काय करताय तुम्ही, प्लीज साई तुम्ही चला. तेव्हा लगेच साई बोलतो, सांगितलं ना रमा, माझ्यावरती विश्वास ठेवा रमा, प्लीज प्लीज समजून घ्या. तेव्हा मात्र रमा खूपच अस्वस्थ असते आणि ती म्हणते, साई निदान तुम्हाला घरापर्यंत तरी सोडते. तेव्हा लगेच साई बोलतो, त्याची काही गरज नाही रमा, तुम्ही जा, मी जाईन. आणि लगेच रमा हॉटेलच्या दिशेने निघालेली असते. तेवढ्यात अक्षयची बाईक तिथे येऊन उभी राहते आणि लगेच अक्षय हॉर्न वाजवतो. तेव्हा लगेच रमा अक्षयला बोलते, तुम्ही इथे काय करताय अक्षय? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आज तर डिनरला जायचं आहे आणि त्याचसाठी तुला न्यायला आलोय. हे ऐकल्यानंतर रमा बोलते, काय डिनरला आणि तुमच्यासोबत?
मी नाही येत आहे. उगाचच काही बोलू नका. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, हे बघ रमा, तू सुद्धा तिथेच चाललेस आणि मी सुद्धा तिथेच चाललोय. मग एकत्र गेलो तर काय हरकत आहे. तेव्हा रमा अक्षयला बोलते, नाही नाही, मला तुमच्यासोबत यायचं नाही. प्लीज तुम्ही आत्ता इथून निघून जा. तेव्हा मात्र मोठ्याने अक्षय बोलतो, रमा आता तूच विचार कर, एवढ्या रात्री जायचं आहे तर तू गाडीने जाणार, मी असं बाईकनी. त्यापेक्षा आपण दोघं एकत्र जाऊया आणि आपण दोघं तर एकमेकांना ओळखतोच ना. तेव्हा लगेच रमा बोलते, ठीक आहे, चला जाऊया आपण दोघंही एकत्र. आणि लगेच रमा त्याच्यासोबत जायला तयार झालेली असते आणि ती बाईकवरती बसते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सगळेजण पार्टीसाठी हॉटेलमध्ये जमलेले असतात. त्याच वेळेला अक्षयसुद्धा तिथे आलेला असतो. त्यावेळेला अक्षय रमाला बोलतो, रमा खरंच मला खूप आनंद झाला आहे. रमा तू माझ्यासोबत आलीस त्यासाठी खरंच खरंच खूपच भारी वाटतंय. तेव्हा लगेच रमा बोलते, पुरे आता मला हा विषय नाही वाढवायचा आणि प्लीज हा विषय आता बंद करा आणि त्यासाठी मी काहीही करेन. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, चल ना एकाच टेबलवरती जाऊन बसूया. तेव्हा लगेच रमा बोलते, नाही, मला तुमच्यासोबत बसायचं नाही आहे, प्लीज जरा शांत राहा. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, मी का शांत राहू, मी तर तुला सहजच बोलतोय ना रमा, चल आपण एकत्र बसूया. तेव्हा लगेच रमा बोलते, अजिबात नाही, मला तुमच्यासोबत बसायचं नाही. तर इकडे साई स्वतःच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि तो म्हणत असतो, काय करू रमा, तुमच्यासोबत कितीही यायची इच्छा असली तरीसुद्धा मी येऊ शकत नाही. कारण तुमचं प्रेम तर माझ्यावरती नाहीच. तुमचं प्रेम तर फक्त आणि फक्त त्या अक्षयवरतीच आहे. आणि काहीही झालं तरी रमा, तुमचा आनंद ज्या गोष्टीमध्ये आहे तो आनंद मी हिरावून नाही घेऊ शकत. मी माझं प्रेम मिळवण्यासाठी तुमच्या आनंदाचा पूर्णपणे विसर नाही पडू देणार आणि त्याचसाठी मी तुम्हाला अक्षयच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतोय. रमा खरंच माफ करा मला, पण मी तरी काय करणार रमा, तुमच्या मनात फक्त आणि फक्त अक्षय अक्षय अक्षयचंच नाव कोरलेलं आहे आणि ते मला स्पष्ट दिसत असताना मी जर का तुमच्याशी लग्न केलं तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत खुश राहूच शकत नाही रमा. आणि म्हणूनच कदाचित मी हा निर्णय घेतला आहे. रमा तुम्हाला काही गोष्टी कळत नाही आहेत पण समजतील आणि प्लीज रमा, प्लीज समजून घ्या. त्यावेळेला मात्र माई तिथे आलेली असते आणि माई साईला बघून बोलते, साई अरे तू रमासोबत बाहेर जाणार होतास ना, मग तू इथे काय करतोस. तेव्हा लगेच साई बोलतो, काही नाही, मी रमासोबत जाणार होतो पण अचानक माझा पाय लचकला आणि मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही पुढे जा म्हणून. तेव्हा लगेच माई बोलते, काय तू रमाला एकटीला त्या डिनरला पाठवलंस, अरे काय गरज होती. आणि होणाऱ्या नवऱ्याचा जर का पाय मुरगळलाय तर त्या रमाने इथे थांबणं योग्य आहे की डिनरला जाणं, तिच्यासाठी जास्त महत्त्वाचं पार्टी आहे का. तेव्हा लगेच साई बोलतो, त्या तर बिचाऱ्या जातच नव्हत्या पण मीच त्यांना पाठवलं. प्लीज प्लीज माई, तू आता उगाचच गोष्टी वाढवल्या नाहीस तर बरं होईल. तेव्हा लगेच माई बोलते, साई मला तर तुझं कळतच नाही आहे, तू असं का वागतोयस साई. साई अरे तू का समजून घेत नाही आहेस, तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल, असं नाही का वाटत. तेव्हा लगेच मोठ्याने साई बोलतो, मला काहीच समजून घ्यायचं नाही आणि प्लीज मला आता या गोष्टी अजिबात काहीही सहन करायच्या नाही आहेत. तुम्ही जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल, प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा लगेच मोठ्यानी माई बोलते, साई तुला कळत नाही आहे तू काय करतोयस, तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोय साई. साई असं करू नकोस, नाहीतर एक दिवस तू सगळं काही संपवून बसशील. तेव्हा लगेच साई बोलतो, चालेल, मला माझ्या आयुष्यात जरी आनंद नसला तरी रमाच्या आयुष्यात आनंद असला तरीसुद्धा मी खुशच राहील आणि मला खुश राहणं जास्त महत्त्वाचं आहे, मला बाकी काहीच ऐकायचं नाही. तेव्हा मात्र साईची खूपच चिडचिड सुरू असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो, काय चाललंय रमा, तू अशी का वागतेस. तेव्हा लगेच रमा बोलते, अक्षय मला हे पटतच नाही आहे, तुम्ही आणि मी असं डिनरला येणं. तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो, पुरे झालं आता,
आता मला हा विषय नाही वाढवायचा. प्लीज हा विषय इथल्या इथे संपवायचा आहे. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रमा अक्षयला म्हणत असते, मी नाही तुमच्यासोबत डिनर करू शकत. तेव्हा मात्र मोठ्याने अक्षय बोलतो, तू कशी माझ्यासोबत डिनर करत नाहीस ना ते रमा मी बघतोच. आणि रमा जात असते तेवढ्यात मात्र हॉटेलचा मॅनेजर रमाजवळ येतो आणि रमाला बोलतो, मॅडम काय झालं, तुम्हाला आमच्या इथलं काही आवडलं नाही का? तेव्हा लगेच रमा बोलते, असं काही नाही. तेव्हा लगेच तो मॅनेजर बोलतो, प्लीज प्लीज मॅडम, आमच्या इथल्या जेवणाचा आस्वाद तरी घ्या. ते कसं आहे ते तरी सांगा. मग वाटल्यास तुम्ही तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कळवा ना. तेव्हा मात्र रमा बोलते, प्लीज मला जायचं आहे घरी. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, अहो मॅडम बसतील, तुम्ही नका काळजी करू. आणि अक्षय रमाचा हात धरतो आणि रमाला आणून टेबलावर बसवतो. तेव्हा मात्र रमा बोलते, काय चाललंय अक्षय तुमचं? माझं लग्न ठरलंय हे तुम्हाला कळत नाही आहे का? का तुम्ही असं वागताय? अक्षय तुम्हाला समजता येत नाही का? प्लीज समजून घेत जा. तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो, रमा अगं असं काय करतेस? काय झालं माझ्यासोबत डिनर केलंस तर? रमा तुला काही गोष्टी कळतच नाही आहे. प्लीज प्लीज त्या गोष्टीचा विचार कर. तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते. आणि त्याच वेळेला रमा बोलते, अक्षय माझ्या पाठीपाठी करायचं नाही. आणि प्लीज अक्षय ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवल्यात तर बरं होईल. तेव्हा मात्र अक्षय रमावरती चिडतो आणि बोलतो, रमा आता गप्प बस. तर इकडे साई मात्र खुश असतो. त्याच वेळेला अण्णासाहेब साईला बोलतात, साई मला सर्व कळतंय आणि माझ्या डोळ्यांना सगळं काही दिसतंय. काही दिसत नाही अशातला भाग नाही आहे. साई तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय मला कळतं या. पण साई हे सर्व थांबव, ज्यामुळे रमा तुझ्यापासून कायमची दूर जाईल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर साईचा जो काही प्लॅन आहे तो योग्य रीतीने जर का यशस्वी झाला तर रमा आणि अक्षय एकत्र येतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.